नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसच्या बाहीला कोस असल्या कारणाने ती बाही आपली वरती येते, तर ब्लाऊज घातल्यानंतर ती बाही गोळा होते। तर हे गोळा होऊ नये यासाठी आपण काय करणार, तर त्यासाठी आपण ब्लाऊज पीसचा बाहीचा जो कोस असतो तो कोस काढून घ्यायचा, मग शिवण करायची असते बाही। तर आपण ही सोपी पद्धत नक्की ट्राय करून बघू। मुंडा आपण छातीचा चौथा घेतलेला आहे, बाहीची उंची घेतली आणि त्यानंतर आपण बाहीसारखं पूर्ण कटिंग केलं आहे आणि त्यानंतर कोस काढणार आहे। कोस काढताना आपण अगदी सोपी पद्धत वापरणार आहे, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका। आता थोडी कात्रीने कापून घेतला आहे कपडा आणि त्यानंतर व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक दोरा ओढायचा आहे। फक्त त्याचा एक दोरा पकडला आहे आणि तो फक्त ओढत राहायचा आहे आणि त्यानुसार कात्रीने कापायचा आहे। ही पद्धत कोस काढण्यासाठी खूप प्रॉपर आहे। जर आपले ब्लाऊज पीसच्या ज्या बाह्या बरेचशा वरती येतात ब्लाऊज घातल्यानंतर, तर ती या पद्धतीने कोस काढून घ्यायचा आहे आणि मग शिवण करायचं आहे। तर ब्लाऊज पीसची जे बाहीचा आपली ब्लाऊज पीसची जी बाही येते ती अगदी प्रॉपर गोल असा आकारात आपली व्यवस्थित बसते। ती वरती येत नाही, खाली जात नाही, गोळा होत नाही, कुठं सरकतसुद्धा नाही। या पद्धतीने जर बाही शिवण केली तर आपला ब्लाऊज खूप सुंदर आणि ब्लाऊजची बाही छान असली तरच ब्लाऊज छान दिसते। यासाठी थोड्या अंतरावर दुमडून घेतले आणि परत 1 इंचच्या अंतरावर हे अंतर घ्यायचं आहे, जास्त मोठं घ्यायचंच नाही। 1 इंच अंतर हे प्रॉपर माप हे बाहीचं। हे 1 इंचचे फक्त 5 नंबरची शिलाई टीप देऊन घेतली, त्यानंतर हात शिलाई काढायची आणि ती टीप काढून घ्यायची। या पद्धतीने आपली बाही येते। तर बघा, कुठंही कोस नाही, आपली बाही अगदी सरळ आणि सुंदर अशी दिसणारी बाही तयार झाली आहे। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे पण नक्की कळवा। तर या पद्धतीने नक्की शिवण करून बघा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर तुम्हाला बाहीबद्दल ह्या पूर्ण समस्या व्यवस्थित समजून सांगितल्या। धन्यवाद।